मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। महाराष्ट्र राज्य सरकार की बार बार छवि खराब करने की नाकाम कोशिश करने वाले, दो समाज में तेढ़ निर्माण करने वाले समाज कंटक जो दूसरी तरफ से आकर गांव में एक साथ रहने वाले गांव वासियों के दिलों में नफरत की आग को भड़काकर अपना पापी पेट भरते हैं और दूसरी तरफ राज्य को अशांति की ओर ढकेलने का काम बड़ी चालाकी के साथ करते हैं। इन कारणों को लेकर आए दिन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहब की छवि को धक्का लग रहा है, जो राज्य के लिए ठीक नहीं है। मास इंडिया लाइव पुलिस प्रशासन से इस घटना के मामले में निष्पक्ष जांच का मुतालबा करता है और जो समाज कंटक दो समाज में तेढ़ निर्माण कर रहे हैं उन पर कायदेशीर कार्रवाई की मांग करता है। मास इंडिया के साथ अनीश शेख की रिपोर्ट। तर आपल्या अनवा या गावामध्ये झालेली घटना सर्वप्रथम म्हणजे आपल्या सगळ्यांचं संघटन झालं पाहिजे। आपल्या सर्वांचं जर एकत्रीकरण झालं, संघटन झालं तर ह्या भडव्यांची एवढी हिम्मत होणार नाही की आपल्या अस्मितेवरती आघात घालतील। म्हणून ये जमाना हिंदू को मिटा देना चाहता है, ये जमाना हिंदू को मिटा देना चाहता है, लेकिन इस जमाने में उदम नहीं, क्योंकि जमाना हमसे पैदा हुआ है, हम जमाने से नहीं। म्हणून आपण सर्व एकत्रित झालात तर आपल्या सगळ्यांचा उद्घोष एकच झाला पाहिजे। हे जे कृत्य करणारे भडवे आहेत यांचा निषेध तर झालाच पाहिजे, परंतु यांना लवकरात लवकर सजा जर नाही झाली तर आज आपण कमी संख्येने परंतु आपल्याला मोठ्या संख्येने येऊन त्यांचा आवाज आपल्याला दाबायचा आहे, त्यांना आपल्याला दाबायचं आहे। कारण प्रत्येक वेळेस मला आता बोलण्यात आलं की जय श्रीरामचे नारे जरी दिले तर मुलांवरती केसेस होतात। अरे या हिंदुस्थानामध्ये जय श्रीरामचे नारे नाही द्यायचे तर मग करायचं काय? म्हणून आपल्याला एकत्र येण्याची खूप मोठी गरज आहे आणि आपला आता सध्याचा मुद्दा एकच आहे, तो मुद्दा म्हणजे त्या जिहाद्यांचा, त्या वाईट कृत्य करणाऱ्याचा, ज्यानी कोणी आपल्या आराध्य दैवताच्या मंदिरामध्ये ज्यानीही मास्क टाकला असेल त्याला जर लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर हिंदू मोठ्या संख्येने